आम्हाला या ठिकाणी आढळत आहे की लाजार फार आजारी झालेला आहे आणि हा आजार मृत्यू घेऊन येणार आहे लाजारकडे. येशूकडे लाजार आजारी आहे हा निरोप पाठविल्यानंतरही येशू त्वरेने आला नाही. लाजारचा मृत्यू टळविण्याची शक्ती त्याच्याकडे आहे, मग त्याने असे का होऊ दिले? मार्था आणि मरिया यांनी धीर सोडला नाही. त्यांचे येशूवर प्रेम होते. ते निराश झाले नाहीत, दुःखी झाले नाहीत, ते येशूवर रागावले नाहीत. ह्यालाच म्हणतात धीर. आम्हाला थांबायला आवडत नाही, कोणासाठी व कशासाठीही. देवाचे अभिवचन आम्ही पाहण्यापूर्वी देव आम्हाला धीर धरण्यास लावतो. आम्ही लोकांकडे पाहतो व म्हणतो त्या सर्वांना सर्व मिळत आहे, परंतु मीच मात्र वाट पाहत आहे. तुम्ही काहीच बदल घडताना पाहत नाही. परंतु धीर आपले काम करीत असतो. पडद्यामागे त्याचे काम चालू आहे. आम्ही दोन प्रकारे जीवन जगू शकतो. एक, निराश होऊन, चिंताग्रस्त होऊन, देवावर जणू काही रागावलेले असे. दुसरा मार्ग आहे देवाच्या वेळेवर पूर्ण भरोसा करून. ही दोन्हीही जीवन जगण्याचे मार्ग आहेत. सत्य हे आहे की वेळ ही देवाच्या संकल्पात आमच्या चांगल्यासाठीच कार्य करीत असते.